अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं, 3 दिवसीय 1 दिवसीय शिवलीलामृत या ग्रंथामध्ये 15 अध्याय आहे. त्याचं वाचन कसं करायचं, त्याचं उद्यापन कसं करायचं, महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसीय वाचन कसं करायचं, महाशिवरात्रीला कोणती साडी, खूप जण म्हणतात मग पांढरी साडी घालायची का किंवा पांढरेच कपडे घालायचे का, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. सगळ्यात अगोदर भगवान शंकराची येणाऱ्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. त्या दिवशी महादेवांना तुम्ही एक तांदूळ, एकच तांदूळ किंवा एक बेलपत्र दिवसभरात जर एवढं जरी महादेवांना वाहिलं ते पण पुरेसे आहे. साधा नमस्कार जरी महादेवांना केला ना आपण, ओम नमः शिवाय म्हणून 15 मिनिटं ओम नमः शिवाय म्हणून जर जप केला तरी पण ते महादेवाला पावतं. त्या दिवशी आपल्या घरच्या पिंडीवर आपण रुद्राभिषेक करावा, नाही जमलं साधा अभिषेक करावा, नाही जमलं शिवाष्टक नामावली 108 जे नाव आहे महादेवांचे ते नाव घेऊन बिल्वपत्र असेल, बेलपत्र असेल, तांदूळ असेल, अक्षदा असेल ते आपण वाहू शकतो. मग शिवलीलामृत हा ग्रंथ पाप शयन होतं, म्हणजे आपलं जे काही पाप असेल ते शयन होतं. मग शिवलीलामृत जो ग्रंथ आहे त्याचं पारायण आहे ते 3 दिवसीय तुम्ही करू शकता. आजपासून शुक्रवार, शनिवार, रविवार. ज्यांना 1 दिवसाचं करायचंय त्यांनी फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण 15 अध्याय वाचायचे. 3 दिवसीय तुम्हाला करायचं असेल तर 3 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचा नियम पाळणं गरजेचं आहे. कोणतेही सेवा, अनुष्ठान, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, आपण कोणतेही ग्रंथ वाचत असणार त्याला ब्रह्मचर्याचं नियम असतं. तुम्ही संकल्प करून करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचे नियम पाळावा लागेल. 3 दिवसीय तुम्हाला करायचे आजपासून शुक्रवार, शनिवार, रविवार. शिवलीलामृत ग्रंथ सगळ्यात पहिले शिवलीलामृत ग्रंथ हा कोणत्याही प्रकाशनाचा घ्यावा, असा काही प्रॉब्लेम नाही, कोणताही घ्या. शिवलीलामृत ग्रंथ पहिले मराठीमध्ये वाचा, त्याचा भाव समजून घ्या, मग संस्कृत मध्ये वाचा किंवा मराठीमध्ये जरी वाचलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. शिवलीलामृत कोणत्याही ग्रंथाचं, कोणत्याही प्रकाशनाचं घ्या. पहिले पाठ घ्या, पाठावर आपण पीस मांडा. जेव्हा शिवलीलामृत ग्रंथ महिला असेल, पुरुषांना वाचायचा असेल, महिलांनी हळद असेल, कुंकू असेल, कपाळी लावा, हातामध्ये बांगड्या घाला काचेचा असेल. पुरुषांनी पण नॉर्मल कपडे नाही घालतात, धोतर घातलं तर चांगलं आहे. की जे नॉर्मल तुम्ही जे कपडे वापरतात ते न वापरता दुसरे सवळ्याचे कपडे असेल ते घालावं. आणि शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही आजपासून करू शकता. सगळ्यात पहिले संकल्प न करता कोणतीही क्रिया शून्य असते, लक्षात ठेवा. साधा आणि सोपा संकल्प करायचा, कधी लक्षात ठेवा. तुम्ही काही करत असणार तर पहिले संकल्प करायचा, हे आपलं विधी आहे. शिवलीलामृत पारायण 3 दिवसाचं करायचं किंवा 1 दिवसाचं करायचं. 3 दिवसामध्ये पांढरी साडी घालायची का, मग 3 दिवस घालू शकता. महादेवांना आपण पांढरी साडी घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही 3 दिवसामध्ये. 3 दिवसाचं करायचं असेल तर आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता. सकाळी करा, दुपारी किंवा संध्याकाळी करा, तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. खूप जणांचं ऑफिस असेल, सगळ्या गोष्टी असतात. मग शिवलीलामृत करायच्या अगोदर काय आहे, आपलं मन पवित्र पाहिजे. महादेवांना तुमचं मन पवित्र पाहिजे, बाकी काही नाही. स्नान करायचं, संध्या झाल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमच्या मनातली इच्छा म्हणायची, काय असेल ते. तुमच्या मनातली इच्छा म्हटल्यानंतर हातामध्ये पाणी घ्या, गंधाक्षर फूल घ्या आणि म्हणायचं की आम्ही 3 दिवसीय शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणार आहोत किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसीय शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणार आहोत. हे दोन आहे. ज्यांना आजपासून करायचं त्यांनी आज, ज्यांना रविवारी करायचं असेल रविवारी. आजपासून जर करायचं असेल तर शुक्रवार, शनिवार, रविवार करू शकता. रविवारच्या दिवशी सकाळी तुम्ही 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कोणतीही सेवा करू शकता. कोणकोणती सेवा करायची त्याच्यामध्ये पण मी सांगेल. हे आपण संकल्प सोडला, तुमची मनोकामना म्हणून पाणी सोडून द्यायचं. शिवलीलामृत ग्रंथ हातामध्ये घ्यायच्या अगोदर 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करायचा. ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अंगावर शहारे येतात, एवढी ताकद आहे मंत्राची. 108 वेळा जप केला. पहिल्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे आणि आपल्या गुरुमंत्राचा जप करायचा. शिवलीलामृत आज 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 1 ते 5 अध्याय वाचायचे बस. पहिल्या दिवशी 1 ते 5 अध्याय. दुसऱ्या दिवशी पुढचे जे 5 अध्याय आहेत ते 5 अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी रविवारी उरलेले जे 5 अध्याय आहेत ते वाचायचे. म्हणजे असे टोटल 15 अध्याय आहेत शिवलीलामृत मध्ये. 1 दिवसाचं वाचायचं असेल तर तुम्हाला सलग पहिल्या अध्यायापासून तर 15 अध्यायापर्यंत सलग 5 जे 15 अध्याय आहे ते वाचायचे. हे वाचताना आपण आपलं मन स्थिर ठेवायचं, खाली आसन ठेवायचं. 5 अध्याय वाचन झाले, नमस्कार करायचा, पोथी हलवायची नाही. जे 3 दिवस करणार आहे त्यांनी 3 दिवस पोथी हलवायची नाही. खाण्यापिण्याचे नियम काय हे महत्वाचं असतं. हे बघा, हे जे शिवलीलामृत ग्रंथ आहे हे आपण जेव्हा वाचन करताना नॉनव्हेज तर कोणी असं खाणारच नाही. झोपण्याचे नियम नाहीये, ब्रह्मचार्याचे जे नियम आहेत ते पण नाहीये, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ते ह्या ज्या गोष्टी ह्या सोडून तुम्ही नॉर्मल शिवलीलामृत ग्रंथ वाचू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलीलामृत असेल तर पूर्ण 1 ते 15 अध्याय सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. बंधन नाही महाशिवरात्रीच्या दिवशी. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सेवा आहे ती जेवढी सेवा करणार, भगवान शंकराची 108 नावं असेल, शिवमहिमा स्तोत्र असेल, रुद्र असेल, रुद्राभिषेक असेल, शिवाष्टक नामावली असेल, महादेवांचं जप असेल, जास्तीत जास्त करून जप करावा. मी तर जपच करत असतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कधी लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेव, कधी पण समजा मित्र मैत्रिणी असेल किंवा मित्र असेल ते चालत असले किंवा नवरा बायको असेल, सोपं उदाहरण देतो मी. नवरा बायको आहे, नवरा बायको जात आहे, नवरा मागा असेल आणि बायको पुढे असेल. नवरा मागं चालत असेल, बायको पुढे चालत असेल. नवऱ्याने आवाज दिला, तिथे आजूबाजूला खूप बायका असेल, सगळ्या गोष्टी असेल. नवऱ्याने आवाज दिल्यानंतर त्याची जी बायको आहे तीच मागं वळून बघणार आहे का, बागेशी बघणार आहे का मागं वळून. एखादं नाव घेतलं, समजा नवऱ्याने बायकोचं नाव घेतलं, नावाने हाक मारली, त्याची जी बायको आहे तीच मागं वळून बघणार आहे, दुसरं कोणी बघत नाही. तसंच नामस्मरणाचं आहे. आपण महादेवांचं नामस्मरण करतो, ते नामस्मरण त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि महादेव आपल्याकडे बघत असतं. ही लक्षात घ्या. ह्या प्रॅक्टिकल विचार करा. म्हणून जो आपण ज्यांना हाक मारतो ते आपल्याकडे बघतात. तसंच महादेवांची सेवा केल्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. याचं उद्यापन कसं करायचं? आता सोमवार आहे, ज्यांना उपास असेल सोमवारचा, त्यांचा सोमवारचा उपास संध्याकाळी सुटेल. आणि ज्यांचा सोमवारचा उपवास नसेल त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी उपास सुटत असतो. लक्षात ठेवा, महाशिवरात्रीचा दिवसभर उपास असतो, रात्रभर उपास असतो. ती शिवरात्रच मेन असते. त्याचं उद्यापन आहे ते दुसऱ्या दिवशी करायचं. उद्यापन करताना काय करायचं? ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्या, पोथील नैवेद्य दाखवा आणि या पद्धतीने तुम्ही उद्यापन करावं. महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरा अध्याय वाचायला खूप महत्व आहे शिवलीलामृत मधला. का बरं? पाप शयन, आपले वर्षभर किंवा अजन्म केलेले पाप आहे ना, त्याचं शयन करण्याचा दिवस आणि तो अध्याय आहे तो दुसरा वाचायचा आहे. पण तुम्ही सगळ्यांनी 1 ते 15 अध्याय पूर्ण वाचा. जे काही पाप असेल, कोणाची निंदा असेल, नालस्ती असेल, चुकून निंदा झाली असेल, वाईट बोलला असेल, सगळ्या गोष्टी असेल, महादेव विष आहे ते पचवता. तर आपले पाप काय? म्हणून दुसऱ्यांची निंदा नालस्ता करणं सोडून द्या. कोण आपल्याला काय म्हणतं ते सोडून द्या. आपण आपलं कर्म करायचं आणि महादेवांची सेवा करायची. महादेवांना पवित्र, अतिपवित्र आणि मनाने चांगले असलेले लोक आवडतात. तुम्ही किती अभिषेक करा, काही करा, नामस्मरण आणि एक तांदूळ, फक्त एक तांदूळ आणि बेलपत्र महादेवांना दर्शन करा. महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात जाणार तर तिथं भांडणं करू नका, तिथं कोणाला बोलू नका. आपापली शांतपणे मौन धारण करा. महादेवाला शांतता खूप प्रिय आहे, लक्षात ठेवा. महादेवाच्या मंदिरात जाणार महाशिवरात्रीला, शांतता राहायचं, पाणी वाहा, दर्शन करा, बेलपत्र ठेवा, तिथं स्वच्छता करा, शांत बसा, नामस्मरण करा आणि आपापल्या घरी येऊन सेवा करा. जास्त गडबड गोंधळ करायचा नाही, कारण की आपण आपल्यामुळे कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे, नाही तर केलेली सेवा सगळी शून्य होते. लक्षात ठेवा, महादेवांना मौन आवडतं. पोथी आहे ती 3 दिवस पोथी उचलायची नाही, पोथी झाकून ठेवायची. अशा पद्धतीने शिवलीलामृत ग्रंथाचं प्रत्येकाने पारायण करावं.
पांढरी साडी घातली तर अतिउत्तम. भस्म लावा. भस्म लावल्याशिवाय शिवलीलामृत वाचू नका. भस्म कपाई, भस्म दोन्ही हाताला, छातीला, पोटाला भस्म लावायचं आणि शिवलीलामृत ग्रंथाचं तुम्ही मराठीमध्ये जरी वाचलं, ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांनी मराठीमध्ये वाचा. मराठी भावार्थ जरी वाचला तरी पण त्याचं फळ भेटणार आहे. काळजी करायची नाही. झालेली सेवा मी महादेवांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.